नमस्कार. पुढारी कस्तुरी क्लब तर्फे तुम्हा सर्वांचं आजच्या लाईव्ह सेशन मध्ये खूप खूप स्वागत. आज आपल्या बरोबर आहे उर्मिला चव्हाण आणि आजचा आपला विषय आहे नातेसंबंधांचा मुरंबा भाग 2. तर भाग 2 असं म्हणण्याचं कारण, यापूर्वी आपण म्हणजे मागच्या सोमवारी आपण नातेसंबंधांचा मुरंबा भाग 1 हे आपलं लाईव्ह सेशन घेतलं होतं आणि याच्यामध्ये उर्मिलाने आपल्याला बऱ्याच नात्यांविषयीच्या गोष्टी सांगितल्या. नात्यांची गुंतागुंत कशी असते ते सांगितलं. एकमेकांशी आपण कसं वागायला पाहिजे या बाबतीत आपल्याला अनेक गोष्टी उर्मिलाकडून कळल्या. तर आजच्या भागात उर्मिला आपल्याला काय सांगते ते आपण बघणार आहोत. तर उर्मिला चव्हाण ही काउन्सिलर आहे, सायकोलॉजिस्ट आहे आणि गेले अनेक वर्ष ती काउन्सिलिंगचं काम करते आहे. गेल्या 15 वर्षांचा तिचा काउन्सिलिंगचा अनुभव आहे आणि आजच्या भागात उर्मिला आपल्या बरोबर आहे. तर उर्मिला, तुझं आमच्या कस्तुरी क्लबच्या स्टुडिओमध्ये खूप खूप स्वागत. आणि आज आम्हाला काय सांगशील, आजची आपली चर्चा कशी पुढे जाणार आहे? ओके मैत्रिणींनो, हाय, कशा आहात सगळ्या? आज आपला मुरांब्याचा दुसरा भाग. तुम्ही वाट बघत होतात ना या भागाची? तर मागच्या वेळी आपण डिक्लेअर केलेला तुमच्या लक्षात आहे ना की सहकुटुंब आपण काहीतरी बघणार आहोत. सगळे जमलेत का? बघा, सगळे कुटुंबीय एकत्र आलेत का? ओके. दीपा, तू मागच्या भागाबद्दल बोललीस, पण मी मैत्रिणींना दिलेला होमवर्क विसरलेली नाहीये. बरोबर. मैत्रिणींना लक्षात आहे का? तुम्हाला मी एक टास्क दिलेला होता. काय होता? असे काही प्रश्नचिन्ह आता मला इथून नाही दिसत आहेत, पण नक्कीच थोड्याशा आठ्याशा पडल्या असतील, थोडे प्रश्न दिसतात. तर आणखी एकदा आठवण करून देते. ज्यांनी केलंय त्यांनी कमेंट बॉक्समध्ये येस म्हणून टाका. त्यांचे काही प्रश्न असतील त्या संदर्भात तर तेही विचारू शकता. मागच्या भागामध्ये मी नंबरही शेअर केलेला, त्याच्यावरही तुम्ही काही शंका विचारू शकता. तर आपण तो टास्क नेमका काय करणार होतो, त्याच्यामध्ये आपण एस आणि डब्ल्यू चा अभ्यास करणार होतो. म्हणजे आपले स्ट्रेंथ, विकनेसेस, एवढंच आहे का? तर नाही. आपली मतं नेमकी काय आहेत, मी म्हणजे माझा स्वभाव काय आहे, मी कशी आहे, मी कोणत्या क्षणी कशी व्यक्त होते, याबद्दलचा भाग सुद्धा आपण बघितलेला होता. माझ्या आवडीनिवडी काय आहेत, या सगळ्याबद्दल आपण शांतपणे बसून विचार करणार होतो आणि ते पेपरवर्क करणार होतो. तुम्ही नक्की केला असेल मैत्रिणींनो, मला खात्री आहे. कारण नाताच्या मुरंब्यात पुढे जाताना पहिला टप्पा हा तोच असतो जो आपण मागच्या वेळी पार केलेला होता. आता सगळे आपले मैत्रिणी किंवा इतर जमलेले सगळे म्हणत असतील हिनं सुरुवात तर फक्त मैत्रिणी मैत्रिणी अशीच केली आहे. तर असं नाहीये. मैत्रिणींचा हा पहिला छोटासा एक भाग रिव्ह्यू होता. आता मात्र आपण सगळ्यांसाठीच सेशन सुरू करतो. करूया सुरू? हो, चला. आज मी एक छान वेगळा छोटासा एक लेख वाचून दाखवतेय. एक गोष्ट म्हणा वाटलं तर. कशी वाटते बघा. अर्थातच मी मोबाईल घेतला, व्हॉट्सअपवर एक फॉरवर्डेड आलेलं होतं. लेखक लेखिका अज्ञात आहेत, पण खूप आवडलं, भावलं त्यावेळेलाही, आणि कुठेतरी ते आपल्या इथे रिलेट होतंय म्हणून मी आज वाचते. तयार? ऐका. स्पर्शाचं महाभारत. बऱ्याच वर्षापूर्वी नसरुद्दीन शहा आणि शबाना आझमी यांचा स्पर्श चित्रपट पाहिला होता. सई परांजपे त्याच्या दिग्दर्शिका. अंधशाळेच्या प्रिन्सिपॉल सोबत झालेली भावनिक गुंतागुंत आणि त्यामुळे गवसलेले स्पर्शाचे विविध अर्थ आणि कंगोरे यांचं सुंदर मिश्रण होतं. नसरुद्दीन शहा यांनी उभा केलेला प्रिन्सिपल केवळ अप्रतिम. शबाना आझमी प्रिन्सिपल सोबत आणि मुलांसोबत ओळख झाल्यानंतर साडी विकत घेताना डोळे मिटून त्या साडीचा स्पर्श हाताच्या बोटांनी अनुभवतात. तो प्रसंग अजूनही डोळ्यांसमोर आहे. हे सगळं ना आठवायला एक कारण घडलं. काल परवा आपला माणूस हा सिनेमा पाहिला. अप्रतिम नाना आणि सुमिता राघवन. त्यातल्या शेवटच्या एका प्रसंगात नाना सुमितला बोलता बोलता विचारतात, आबांना म्हणजे तुझ्या वडिलांना या 1-2 वर्षात कधी सिनेमाला घेऊन गेला होतास का रे? कधी आउटिंगला, बाहेर जेवायला? सुमित गप्प. इथपर्यंत ठीक. पण नंतर नाना सुमितला विचारतात, शेवटचं कधी शिवला होतास रे म्हाताऱ्याला? आणि अंगावर सरसरून काटा आला. नाना पुढे विचारतात, एका घरात राहून एकमेकांना आपण वर्षानुवर्षे स्पर्श करत नाही ही साधी गोष्ट नाही. हा तर पुढचा कहर. किती साधी गोष्ट एकमेकांना स्पर्श करणं.
बोलतो आपण, एकमेकांची काळजी घेतो, पण खरंच स्पर्श टाळतो का? आणि तो खरंच इतका महत्वाचा असतो का? आयुष्यात किती वेळा किती जणांना कसे कसे स्पर्श करतो आपण? खरंच त्वचा म्हणजे पंचेंद्रियांपैकी एक, स्पर्शाची जाणीव करून देणारी. पण हीच स्पर्शाची जाणीव वादळ होऊन अशी अंगावर येते. लहानशी गोष्ट स्पर्श, पण तिचं महाभारत होतं. मग कितीतरी स्पर्श आठवत राहतात. पायाला मुंग्या आल्यावर अंगठ्याला झालेला स्पर्श कधी केलाय? आपला स्पर्श पण किती अनोळखी वाटतो ना आपल्याला. आणि मग असे कितीतरी स्पर्श, उन्हाने तापलेल्या रस्त्यांवरून अनवाणी चालण्याने भाजलेल्या तळपायांना झालेला थंडगार पाण्याचा स्पर्श, दिवाळीत आंघोळी आधी पाडव्याला आईनं, भाऊबीजेला बहिणीनं अंगाला तेल लावताना त्यांच्या तळहाताचा स्पर्श. तळहात सारखेच, पण कुठे आईची माया, कुठे बहिणीचा खटाळपणा, त्या स्पर्शामध्ये थांबलेला. रूढी परंपरा स्पर्शाशी संबंधित. ओवाळताना सुवासिनीच्या अंगठ्याचा कपाळाला होणारा स्पर्श, लग्नाच्या लज्जाहोमाच्या वेळी एकमेकाच्या ओंजळीतून मांडणारा स्पर्श. स्पर्श लाजरे असतात, बुजरे असतात, मायेने ओथंबलेले असतात, कधी कधी धीट तर कधी कधी आक्रमक असतात. पण ते बोलतात, पायावर डोकं ठेवताना कपाळाला होणारा पायांच्या बोटांचा स्पर्श आश्वासक भासतो. आजीनं मायेनं तोंडावरून फिरवलेला थरथरता वृद्ध हात त्यावेळी नकोसं वाटला तरी आता सतत भास होऊन गालांवरून फिरत राहतो. आज माझी आई 70च्या पुढे. कधी कधी तिच्या मांडीवर डोकं ठेवून लोळत मी टीव्ही पाहतो. ती पण माझ्या नसलेल्या केसांवरून हात फिरवत म्हणते, रोड झालास रे. ती स्पर्शांची गुंतावळ 10-15 मिनिटात कितीतरी देवाणघेवाण करते. स्पर्शाला ना धर्म, जात, बंध, कसलेही बंधन नाही. ईदीच्या दिवशी एकमेकांना आलिंगन देऊन मुबारकात दिली जाते, तशीच दसऱ्याला सुद्धा गळाभेट असतेच की. नानांच्या या प्रश्नानं अंगावर खरंच काटा येतो. शेवटचं कधी शिवला होतास रे म्हाताऱ्याला? लक्षातच येत नाही आपल्या. हजारो शब्दांचं, शेकडो औषधांचं काम एखाद्या स्पर्शानं होऊन जातं. माणसं थकतात म्हणून स्पर्श थकत नाही, ती आपली गोष्ट सांगत राहतात. कुठेतरी हात ताटकळतात डोक्यावरून फिरण्यासाठी, कोणाचे तरी तळवे कोमेजून जातात तोंडावरून, पाठीवरून न फिरल्यामुळे. सुरकुतलेल्या हातांवरील कातडी आसुसते नातवांनी ओढून पाहावी म्हणून. पण वेळ नसतो ना आपल्याकडे. पैसा असतो, टीव्ही असतो, गाड्या, घोडे, सगळं असतं, सगळं काही. पण म्हातारीच्या पाठीवर हात ठेवून जेवलीस का ग असं विचारण्यासाठीचा वेळ आणि स्पर्श हरवून बसतो आपण. वेळ हरवला तरी चालेल, पण स्पर्श जपले पाहिजेत हो. शेवटचं कधी शिवला होतास रे म्हातारीला? या प्रश्ना इतका भेसूर प्रश्न माझ्या वाचनात कधीच आला नाही म्हणून. खूप सुंदर. खरंच म्हणजे स्पर्शाबद्दल इतका सुंदर हे महत्वाचं तू सांगितलंस आम्हाला. आणि इतक्या गोष्टी आपल्या लक्षातही येते. म्हणजे आपण या गोष्टींचा, या छोट्या छोट्या गोष्टींचा कधी विचारही करत नाही. म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये आपण इतके बिझी असतो, पण या लेखातनं हा छोटासा लेख पण किती अर्थ आहे त्याच्यामध्ये, अर्थपूर्ण आहे. अगदी 2 मिनिटं डोळ्यात पाणी येतं हे ऐकून. काय सांगशील ह्याच्याबद्दल अजून? खरंच सगळेच माझे कुटुंबीय, मित्रमैत्रिणींनो म्हणेन मी आज. दीपा म्हणते हे किंवा हा वाचलेला लेख याच्यातून तुम्हाला कळला असेल की आपण एवढा बारकाईनं विचार करतो का हो स्पर्श या गोष्टीचा. हाच विषय घ्यायचं कारण आपण याबद्दल इतका खूप गांभीर्यानं विचार आतापर्यंत कदाचित केला नसेल. बघा आता मानसशास्त्रज्ञ काय म्हणतात वगैरे, या टेक्निकल गोष्टीत मी तुम्हाला अगदी घेऊन जात नाही. पण आई वडिलांचा झालेला आश्वासक स्पर्श हा मुलाला खूप मोठा करतो, एक विश्वास देतो. एक स्टडी पण आहे बघ, असं म्हणतात की आई वडिलांचा जर स्पर्श मुलांना लाभला नाही तर ही मुलं पुढे जाऊन काही वेळेला बंडखोर होतात, दरोडेखोर होतात, गुन्ह्यांमध्ये जातात. एक आपुलकी, जिव्हाळा हाही महत्वाचा. किंवा तू ती एक मजा ऐकली आहेस का ग, डिलिव्हरीच्या वेळेला, म्हणजे बाळ जेव्हा येतं त्यावेळेला, मला अगदी डिटेल लक्षात नाही पण हे नक्की आहे की आईच्या छातीशी लावायला बाळ दिलं जातं, कांगारू वगैरे असं काहीतरी त्याला म्हणतात. स्पर्श, थोडक्यात मला हेच सांगायचं. हा भाग खूप म्हणजे खूप महत्वाचा आहे. आणि
हे जर लक्षात आलं आपल्या सगळ्यांचा, तर हे कुटुंब खरंच सुखी व्हायला मदत होईल. म्हणजे हा स्पर्श फक्त नवरा बायकोचा आहे असं नाहीये, आजी आजोबांचा आहे असं नाहीये, आई वडिलांचा आहे असं नाहीये, आपण मुलांशी केलेला, मुलांनी आपल्याशी केलेला, किंवा जेव्हा तुम्हालाही जाणवलं असेल आपण कधीतरी खूप अस्वस्थ असतो आणि मैत्रीण म्हणते काय ग काळजी करू नको आहे ना मी, किंवा इतकी आश्वासकता एका स्पर्शामध्ये असते. स्पर्शाची सुद्धा एक भाषा असते, त्याची जी बंधनं किंवा या गोष्टी आहेत त्या आपण मोडायला हव्यात. अर्थात मला पूर्ण कल्पना आहे, हे मी कुटुंबाबद्दल बोलतीये. सध्या बाहेर कोविड-19 मुळे आपल्याला डिस्टन्सिंग पाळायची ही गोष्ट आलाही आहे. काय बरोबर, अगदी बरोबर. तर या सगळ्यात आणखी आता एक सुरुवात आपण करतोय. मागच्या वेळेला मैत्रिणींची एक मजेदार ऍक्टिव्हिटी घेतलेली. आज सगळे कुटुंबीय आपण म्हणतील की का बरं यांचीच घेतलेली, आपण त्यांची एक ऍक्टिव्हिटी घेऊया. बघा सगळे तयार. काय नवीन ऍक्टिव्हिटी सांगतेस, उत्सुकता वाटते खूप. बर, ही ऍक्टिव्हिटी पण साधारण तशीच आहे मित्रमैत्रिणींनो. तर एक काही थोडेसे प्रश्न आहेत, तर ते मी वाचून दाखवेन. सिंपल, जे मागच्या वेळी आपण केलेलं तेच आताही करायचे. त्याचं उत्तर हो किंवा नाही मध्ये द्यायचे आणि त्याची संख्या मोजून ठेवायची. मी तुम्हाला 15 प्रश्न विचारणार आहे. तर त्याच्यातली काहीची उत्तरं हो असतील, काहीची नाही असतील. ज्याची हो आहे ती तुम्ही नोंदवून ठेवायची की हो मध्ये आपली किती संख्या आहे. नाही तयार राहायचं, सगळे तयार. बघा, पेन घेऊन तयार राहा मित्रमैत्रिणींनो. वही पेन घेऊन बसा सगळ्यांनी आणि उर्मिला जे प्रश्न विचारेल त्याची हो किंवा नाही मध्ये उत्तरं द्या, म्हणजे तुम्हालाही कळेल की काय पुढे ती सांगते याचा अर्थ आपल्याला. नक्की सुरू करूया. हो. पहिला प्रश्न आहे, रोजचं काम, शाळा, कॉलेज हे संपल्यावर तुम्हाला घरी जाण्याची ओढ असते का? हो किंवा नाही नोंदवून ठेवा. दुसरं आहे, तुमच्या घरातील वातावरण नेहमी दुःखी, गोंधळलेलं आणि अशांततापूर्ण आहे असं तुम्हाला वाटतं का? हो, नाही लिहा. तुम्ही घरातल्या इतर सभासदांची सुखदुःख जाणून घेण्याचा प्रयत्न करता का? बघा, पुढचा प्रश्न आहे. महत्त्वाचा प्रश्न. हो. तुमच्या घरातील प्रत्येक निर्णय योग्य सभासदांकडून घेतला जातो का? बघा, इथं प्रश्न विचारले, याबद्दल आपण पुढे चर्चा आणखी करणारच आहोत की प्रत्येक निर्णय योग्य सभासदांकडून घेतला जातो का. पाचवा प्रश्न आहे, तुमच्या खाजगी समस्या तुम्ही घरातल्या व्यक्तींशी मोकळेपणानं बोलून मन हलकं करणं अप्रशस्त मानता का, म्हणजे चुकीचं मानता का? ओपनली काही बोलणं व्यक्त करणं. पुढचा प्रश्न आहे, तुमच्या घरातील मुलांना शिस्त लावताना घरातील प्रौढांच्या एकोप्यावर ही शिस्त आधारलेली असते का? याचं स्पष्टीकरण थोडंसं मी देते. उदाहरणार्थ बघ, आता तू समज आई म्हणून काहीतरी शिस्त लावतेस आणि बाबा म्हणतात की नाही नाही नाही, इथं एकोपा अपेक्षित आहे. त्या एकोप्यावर आधारित ही शिस्त असते का? आणि मित्रमैत्रिणींनो, तुम्ही उत्तरं जी लिहिताय ती अतिशय तटस्थपणे लिहा, कारण मीही बघायला येणार नाहीये किंवा कोणीही बघायला येणार नाहीये. पण आपल्याला आज स्वतःला आरसा दाखवायचा आहे, आपल्याला फॅक्ट समजून घ्यायच्या. पुढचा प्रश्न आहे, तुमच्या घरात जेवताना, चहा पिताना नीरव शांतता असते का? पूर्ण शांतच असता का तुम्ही? पुढचा प्रश्न, तुमच्या घरातील लहान तरुण व्यक्ती घरातील कर्त्या पुरुषास घाबरून असतात का? कर्त्या पुरुषाला घाबरून असतात का? पुढचा प्रश्न, घरातील कोणत्याही व्यक्तीवर आलेलं संकट आपल्यावरच आलेलं आहे असं समजून त्याला मदत करता का? समजला ना प्रश्न? पुढचा बघूया, तुमचं कुटुंब जर एकत्र कुटुंब असेल तर मुलांवरून मोठ्या व्यक्तीत गैरसमज आणि भांडणं होतात का? पुढचा प्रश्न आहे 11वा, तुम्ही पालक या नात्यानं तुमच्या मुलांचे अतिलाड करून त्यांना बिघडवता का? 12वा प्रश्न, घरातील 2 कुटुंबियांचे परस्परांशी पटत नसेल तर, म्हणजे कुटुंबीय कोणीही घे, तू सासू सून नणंद भावजे कोणी आणखी, तर जेव्हा त्यांचे परस्परांशी पटत नाही त्यावेळेला त्यांच्यात एकोपा घडवून आणण्याचा तुम्ही प्रयत्न करता का?
पुढचा प्रश्न आहे, पती आणि पत्नी यांच्या परस्पर सहकार्यानं, प्रेमानं आणि निष्ठेनं संसाररथ ओढला जातो. संसार पुढे जातो एकनिष्ठेनं, सहकार्यानं, प्रेमानं. असं तुम्हाला वाटतं का? पुढचा प्रश्न, एक तीळ 7 जणांनी वाटून खावा हे तत्व तुम्ही कुटुंबात वावरताना आचरणात आणता का? आणि शेवटचा प्रश्न आहे, तुमच्या घरी आलेल्या पाहुण्यांचे योग्य आदरातिथ्य केलं जातं का? बघ, तू ही नोंदवली असशील. मित्रमैत्रिणींनो, मी तुम्हाला एक 30 सेकंद देते. थोडं कॅल्क्युलेट करून घ्या की 15 पैकी किती प्रश्नांची उत्तरं हो आली आणि किती नाही आली. तुम्ही याचा नेमका अर्थ काय पुढे आपण बघणार आहे, पण मोजून घ्या, बघू किती झाले, चूक किती आहेत, बरोबर किती आहेत. मला वाटते सगळे तू मोजलेस ना तुझे? मला वाटतं झालं असेल सगळ्यांचं मोजून. तर आता ह्याचा काय म्हणजे नेमका ह्याचा निष्कर्ष काय सांगशील आम्हाला, काय अर्थ सांगशील? ओके, सगळ्यांना उत्सुकता आहे ना हे प्रश्न का विचारले आणि याचा अर्थ काय आहे. तर बघा, मी पहिल्यांदा सांगणार आहे, ज्यांची सगळी उत्तरं चूक आलेली आहेत त्यांनी लक्ष देऊन ऐका. याचा अर्थ असा होतो की सुखी संसाराची आणि पर्यायानं कुटुंबाची गुरुकिल्ली अजूनपर्यंत आपल्याला सापडलेली नाही. त्यानंतर बघ, 7 किंवा 7हून अधिक उत्तर जर चूक अशी आली असतील, 7 किंवा 7हून अधिक उत्तर चूक किंवा नाही अशी आली असतील, तर याचा अर्थ काय? तुम्ही प्रयत्न करताय, प्रयत्न केलात, पण अजून सुद्धा तुम्ही प्रयत्न करू शकता आणि त्याच्यामुळे तुमचं कुटुंब सुखी आणि संपन्न असं बनू शकेल. आणि ज्या सगळ्यांची उत्तरं पूर्ण बरोबर अशी आहेत, सगळी उत्तरं बरोबर किंवा होय, तर त्याच्याविषयी आहे की तुमच्यासारखा आदर्श कुटुंबीय किंवा तुमच्यासारख्या आदर्श कुटुंबातल्या व्यक्ती असल्यावर घरातील सुख बाहेर पळून जाणं शक्यच नाहीये. म्हणजे सगळ्या व्यक्ती सुखी होऊ शकतात, सुखी होतात असं इथे म्हणायचं. बरोबर. कशी वाटली? खूप सुंदर. या प्रश्नांवरनं आपण आपलं स्वतःचं आत्मपरीक्षण करायला खूप मदत होते की खरंच आपण अशा पद्धतीने वागतोय का. म्हणजे प्रत्येक सिच्युएशनला, कुठल्याही अवघड असो किंवा कुठली आनंदाची सिच्युएशन असो, त्याच्यामध्ये आपण कसं वागतोय घरामध्ये हे समजायला खूप मदत होते. ह्या अशा छोट्या छोट्या टास्क मधनं लगेच समजतं आपल्याला की हा बाबा काय. बरेच असं होतं की अशा अवघड काही गोष्टी असतात की आपलं काय चुकतंय हे आपल्याला कळत नाही, पण ह्या अशा पद्धतीने आपण नक्कीच जज करू शकतो की हा या प्रसंगामध्ये असं वागायला पाहिजे. अगदी बरोबर. दीपानं बघा, तुमचं प्रतिनिधित्व करूनच सगळं मला काही सांगितलेलं आहे. आपण एवढा बारकाईनं कदाचित विचार केला नसेल आतापर्यंत. तर आता तरी आपल्याला सगळ्यांना कळलेलं आहे की आपल्याला आपला संसारच नाही, कुटुंब सुखी करायचं. आपल्या याचं नावच असं आहे बघ, काय आहे? नातेसंबंधांचा मुरांबा. मुरांबा घालायची सगळी तयारी आपण आता करायला लागलोय. मागच्या भागात मैत्रिणींबद्दल बोललो, तोच भाग आपल्याला पुढे घ्यायचा आहे पूर्वतयारी म्हणून. कुठल्या बाबतीमध्ये? तर आता जे काही कुटुंबीय सदस्य, आपण एक कुटुंबच आहे असं म्हणूया, जे जे काही कुटुंबातले सदस्य उपस्थित आहेत त्या सगळ्यांनी आठवणीनं एक काम करायचंय. त्यांनाही मी तोच गृहपाठ देतेय जो आपण कुणाला दिलेला होता, आपल्या मैत्रिणींना. मी म्हणजे नेमकं काय? आपल्याला असं बसायचं नाहीये, सोहम जप ध्यान हे काहीही करायचं नाहीये. आपल्याला काय करायचंय, आपण नेमकी काय आहोत, आपले स्ट्रेंथ, वीकनेसेस, आपली मतं, आपला स्वभाव, आवडीनिवडी, म्हणजे थोडक्यात मी काय आहे किंवा माझ्यात काही कॉम्प्लेक्सेस आहेत का, ज्याला आपण न्यूनगंड म्हणतो किंवा आपण म्हणतो इन्फिरिटी कॉम्प्लेक्स आहे, काही जणांना असतो किंवा काही जणांना सुपेरियरिटी कॉम्प्लेक्स असतो. असं काही माझ्या बाबतीत आहे का, हेही आपल्याला सगळ्यांना बघायचं आहे. किंवा एकूणच आपली शारीरिक स्थिती कशी आहे. आता कुटुंबातले काही आजी आजोबा पण हे बघतायत, तर ह्या सगळ्या गोष्टींची जाणीव आपली आपली स्वतःला व्हायला हवी आहे. तर ह्यासाठी हे काम तुम्ही नक्की कराल. हा पहिला टप्पा झाला. याचा पुढचा टप्पा आहे तो म्हणजे आपल्याला त्या अनुषंगानं कोणती कौशल्य अशी आहेत, कोणती स्किल्स आहेत की जे आपल्याला डेव्हलप करायचे. मग ते स्किल्स बघ वेगवेगळे असू शकतात.
म्हणजे आता उदाहरणार्थ घे की घरातली जी जॉबला बाहेर जाणारी व्यक्ती आहे किंवा बिझनेस करणारी व्यक्ती आहे, त्याला काही व्यावसायिक मूल्य किंवा व्यावसायिक काही स्किल गरजेची असतात. जेव्हा हा सगळा अभ्यास व्यक्ती स्वतःचा करेल त्यावेळेला लक्षात येईल की माझ्यामध्ये हे स्किल्स अजून निर्माण व्हायला हवेत. ज्याला असर्टिव्ह ट्रेनिंग पण म्हणतात बघ, की ठामपणे काही आपल्या गोष्टी मांडता येणं यासारख्या. किंवा काही सामाजिक स्किल पण आहेत. सामाजिक स्किल्स कोणते की आपण जसं त्यावेळी बघितलेलं होतं, ऍडजस्टमेंट वेगवेगळे आहेत. तर ह्या गोष्टी कधी कळतील, जेव्हा आपण आपला या बाबतीमध्ये विचार करू त्यावेळेला. एक मला तुला प्रश्न यामध्ये विचारावा असं वाटतो की तू आता म्हणालीस की काही गोष्टी ठामपणे मांडता येणं, तर याचं आम्हाला एखादं उदाहरण सांगू शकशील का आमच्या मैत्रिणींना, की ठामपणे एखादी गोष्ट आपल्याला आपल्या कुटुंबात मांडायची आहे, म्हणजे नेमकं काय करायचं? म्हणजे एखादं उदाहरण तू सांगितलंस तर आपल्या मैत्रिणींना ते पटकन लक्षात येईल असं मला वाटतं. अगदी खरं सांगू का, माझा खूप आवडता भाग आहे दीपा, पण मी याचं उत्तर देते तुम्हाला. काय होतं काही वेळेला आपल्याला एखादी सिच्युएशन येते. मागच्या वेळेला आपण एक उदाहरण बघितलेलं, तेच उदाहरण मी रिपीट करते म्हणजे फार वेळ आपला घेतला जाणार नाही. की माझा आता बघ लाईव्ह आहे आणि माझ्या घरातली एखादी व्यक्ती सांगते ए चहा दे ना मला करून, किंवा आणखी काय. तर आपण हे उदाहरण बघितलेलं होतं बघ. आपण काय करतो, चिडचिड करतो, अगदी वैतागतो, पण ठामपणे पण तेवढ्याच चांगल्या कम्युनिकेशन स्किलचा वापर करून हे नाही सांगत की बाबा प्लीज तू करून घेशील का, माझं असं असं थोडंसं काम आहे आता आणि माझ्याकडे खूप वेळ कमी आहे. ठामपणे बोलायचे, पण याचा अर्थ ॲरोगंटली किंवा उद्धटपणानं बोलणं असा याचा अर्थ होत नाही. तेवढाच नम्रपणा, पण आपलं मत अतिशय ठामपणे मांडणं आणि आपली मतं सांगायला जमायला हवी आपल्याला. आपण सांगतच नाही. काही वेळेला दीपा काय विचार केला जातो, काय वाटेल मी जर हे दीपाला सांगितलं तर तिला वाईट वाटेल का, तिला राग येईल का. तर असं नाहीये मित्रमैत्रिणींनो, तसं अजिबात नाहीये. आपण योग्य भाषेत सांगितलं, असर्टिव्हली सांगितलं तर ते नक्की दुसऱ्यापर्यंत जातं आणि त्याचा फायदा नक्की होतो. नातेसंबंध सुधारायला आणि आपल्या स्वतःची पण एक जी खूप ओढाताण होते ती ओढाताण पण थांबते. बरोबर. आणि हे तू आता म्हणालीस की एखादी गोष्ट ठामपणे मांडणं किंवा एखाद्या गोष्टीला योग्य वेळी नकार देता येणं. आपण उगाच काहीतरी सांगून ते काम टाळतोय असं नाही, पण काही गोष्टी आपल्याला वेगळं काम असतं किंवा अशा वेळेला आपण ती गोष्ट आपल्या मनातली किंवा आपला नकार हा ठामपणे मांडता यायला हवा. ही गोष्ट कुटुंबातच नाही तर तुम्ही जिथे तुमचं वर्कप्लेस आहे अशा ठिकाणी तुम्ही हे करू शकता की अगदी तुम्ही ठामपणे तुम्हाला काम आहे म्हणून अशा ठिकाणी तुम्हाला बोलता आलं पाहिजे, नकार देता आला पाहिजे. तर हे ह्याच्यावरनं अगदी आपल्याला स्पष्टपणे लक्षात येते लगेचच. बघ स्व म्हणता म्हणता आपण कुठेपर्यंत गेलो. बरोबर. तर आता खरंय, आता पहिल्यांदा आता तू कोणाच्या भूमिकेबद्दल सांगशील, म्हणजे आपण कशा पद्धतीनं आपण, तू म्हणत होतीस आता की स्वतःमध्ये डेव्हलप करण्याची गरज आहे वगैरे, तर ते आता प्रथम तू कोणाबद्दल सांगशील? तुला काय वाटतं कोणाबद्दल सांगूया? मला असं वाटतं की तू पहिल्यांदाच पतीबद्दलच सांगावंस. मैत्रिणीनं बघितलं, तुमच्या मनात हेच उत्तर होतं ना, बरोबर त्याच मुद्द्यावरती आलेली आहे. खरंय, आपण काय हरकत नाही दीपा, पहिल्यांदा आपण पती याबद्दल बोलूया, ज्याला आपण म्हणतो नवरा. सगळ्यांचा आवडता तो पती हा खूप सोफिस्टिकेटेड शब्द सांगायला लागलास. माझ्या नवऱ्याला सांगा हो असं काही जण म्हणत असतात. तर याबद्दल पण मला बोलताना दोन महत्वाच्या गोष्टी वाटतात बघ, की कुटुंब पद्धती एकतर बदलतीये, बरोबर ना, तुम्हालाही पटत असेल सगळ्यांना, की त्यातले रोल पण बदलतात. पूर्वीचे स्त्रीचे रोल, आत्ताचे रोल, भूमिका म्हणतो त्या वेगळ्या होत्या, किंवा मुलांचे वेगळे होते रोल्स, नवऱ्याचा रोल वेगळा होता. आता खूप बदल होतो. स्त्रिया सुद्धा घराबाहेर पडतात, त्यांची कामं आहेत, त्यांचे वर्क प्लेस आहेत. तर ह्या सगळ्यात मला असं वाटतंय की सगळ्यात पहिली गोष्ट ही कुटुंब पद्धती बदलतीये, बरोबर, हा बेस आपण सगळ्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे. नवऱ्या या विषयाकडे किंवा पती या विषयाकडे येताना याबद्दल मला नक्की हे नमूद करावं वाटतं. इव्हन पालकत्व पण बदलतंय, तू बघितलं असेल तर. मुलांबद्दल पालकांना नेहमी प्रश्न पडतात की कसं हँडल करायचं कळत नाही. थोडक्यात काय आहे तर ही एकूण भूमिकाच वेगवेगळ्या होत आहेत. तर पहिल्यांदा हे स्वीकारणं, बरोबर. आता येऊया पतीकडे.
आज आपण पतीच्या 3 स्तरांवर थोडं चर्चा करूया. पहिला तर आपण केलेला आहे, पहिला रोल कोणता, जो स्वविषयी अभ्यास, तो तर केलेला आहे. दुसरा आहे आपल्या लाईफ पार्टनर बद्दल. नेमकी आपल्या लाईफ पार्टनर बद्दल, आपल्या सहचराबद्दलची भूमिका काय आहे. आणि तिसरी बघूया ती आपल्या कुटुंबाविषयीची. कसं वाटतंय? अशाच पद्धतीने पुढे जाऊया. बर, तर जेव्हा आपण हे बोलतो बघा, त्यावेळेला पत्नी, पहिल्यांदा भाग घेऊया पत्नीबद्दलची भूमिका काय. तर माझ्या, आता मी सगळ्यांना मित्रांनो असं म्हणेन, कारण मी त्यांच्याबद्दल बोलतीये. तर एक लक्षात आपण घ्यायला हवंय की आपली बायको जी आहे, तर तिचं व्यक्तिमत्व वेगळं आहे, तिचे विचार वेगळे आहेत, तिच्या भावना वेगळ्या आहेत, तिची एकूण जशी जडणघडण झालीये तो भाग वेगळा आहे. ह्या गोष्टीचा स्वीकार करणं हा पहिला टप्पा आहे. अगदी बरोबर. काय होतं दीपा, ज्या वेळेला माझ्याकडे काही प्री मॅरिटल किंवा पोस्ट मॅरिटलच्या केसेस येतात, त्यावेळी हे अगदी जाणवतं की एकमेकाला अति लेवल पर्यंत बदलण्याचा अट्टहास असतो. किंवा स्त्रीचे किंवा बायकोचे विचार पूर्ण वेगळे असतात. पत्नी म्हणत असते की नाही नाही, मी जॉब करते, हे करते, तर मला हे एवढी सूट तरी मिळायला हवी आहे. किंवा परवाच माझ्याकडे एक केस सध्या सुरू आहे, ती तुला सांगते की ती स्त्री अर्थातच IT कंपनीमध्ये काम करते, तिचे वर्किंग आवर्स खूप जास्ती आहेत. तर तिचं म्हणणं काय होतं की हे जी घरातली थोडी कामं आहेत ती मी कोणीतरी मदतनीस घेऊन करू शकते. म्हणजे अर्थात धुणं भांडी असेल किंवा आणखी कुठली मदत. तर घरातल्यांचं नाही, तुला हे करायचंय, हे तू तुझ्या हौसेनं करतेस, तुला घरातलंही करावं लागेल आणि हेही करावं लागेल. तिनं ते करायचा प्रयत्न केला, तिला जमलं नाही, मग परत ती गेली माहेरी, ती यायला तयार नाही. ह्या सगळ्या गोष्टीतून ही केस एक माझ्याकडे आलेली आहे आणि याच्याविषयी आता काउन्सिलिंग सुरू आहे. तर अशा वेळी आपल्याला हे स्वीकारायला पाहिजे की तिच्या गोष्टी नेमक्या काय आहेत, तिचं म्हणणं काय आहे, तिची मतं काय आहेत, तिचे विचार काय आहेत. तर थोडक्यात ती एक वेगळी व्यक्ती आहे असं स्वीकारणं हे खूप गरजेचं आहे. आणि या सगळ्याचा बेस आहे, परत आपण मागच्या वेळी चर्चा केलेली, ते म्हणजे संवाद होणं. त्याच्या पुढचा टप्पा सुसंवाद होणं. तर थोडक्यात बघा, आता ती मुलगी ज्यावेळी निघून गेली त्याच्या आधी तिनं प्रयत्न केला, संवाद सुसंवाद, त्याच्या पुढचा हा टप्पा आला. पण काही केसेसमध्ये आपण बघतो की आपल्याकडून संवाद साधला जात नाही दीपा. तर हा कुठल्या पद्धतीने आपण साधू शकतो? नवरा बायकोनी सरळ एकत्र बसून काही गोष्टींची चर्चा करणं. उदाहरणार्थ, आता समज लग्न झालंय तर कुटुंब वाढवायचंय, अपत्य प्राप्तीचा पुढे आपण बघायचंय, आपल्याला फॅमिली पुढे आता वाढवायचा विचार करूया. तर दोघांनी एकत्र बसून सजगपणे पालकत्वाचा निर्णय घेणं की हो, आता असा आपण निर्णय घेतो. कारण पालकत्व ही एकाची जबाबदारी नाही. आई आणि वडील या दोघांची जबाबदारी आहे, ज्याला सपोर्टिव्ह रोल बाकी सगळे असतात. आजी आजोबा, दोन्ही घरचे, मामा मामी, काका काकू, हे सगळे असतात. पण या दोघांचा मिळूनचा हा निर्णय आहे जो दोघांनी मिळून पुढेपर्यंत न्यायला हवा. त्यामुळे कुटुंब वाढवणं असेल किंवा इव्हन मी फार उघडपणे आज सांगते मित्रमैत्रिणींना, आपण लग्न झाल्यानंतर सुद्धा आपल्या लैंगिक गरजांची चर्चा सुद्धा खूप ओपनली करत नाही. तर ह्याबद्दलच्या चर्चा सुद्धा नेमक्या आपल्या केल्या जायला हव्यात. दोघांनी एकत्र बसून याबद्दल खूप विचार करायला हवाय. कारण असंही काही असतं का, असा प्रश्न मला काही माझे काउन्सिलिंग विचारतात. तेव्हा मी त्या दादांना किंवा यांना सांगते की हो, या अँगलने तुम्ही विचार करा, एकत्र बसा आणि चर्चा करा. तर मित्रांनो, याबद्दल आपण नक्कीच विचार करूयात. त्यानंतर मी तुला आज एक खूप वेगळी गोष्ट सांगणार आहे, ती म्हणजे नेमकं पतीनं म्हणा किंवा मेन जो रोल प्ले करणारी व्यक्ती आहे तिनं हे लक्षात घ्यायला हवं की आपण आपला नेमका कुटुंबात रोल काय आहे, आपली भूमिका नेमकी काय आहे आणि आपल्याकडून केल्या जाणाऱ्या अपेक्षा काय आहेत. म्हणजे उदाहरणार्थ, आई वडिलांची काहीतरी अपेक्षा असेल, मुलांची काहीतरी असेल किंवा बायकोची असेल किंवा आणि कोणाची, पण आपल्याकडूनच्या नेमक्या अपेक्षा काय आहेत त्या कशा शोधायच्या, आपण थोडं पुढे खाली आणि जाणारच आहे. थोडक्यात काय, या गोष्टींची चर्चा होणं गरजेचं आहे. या अपेक्षा कधी समजणार, ज्या वेळेला नवरा आणि बायको एकत्र बसतील आणि चर्चा करतील की हे बघ, माझं हे टायमिंग आहे, तुझं हे टायमिंग आहे, प्लीज जाताना तू ते बिलाचं बघू शकशील का, किंवा बँकेचा हप्ता का तटला रे, जरा जाऊन बघशील का.
छोट्या छोट्या गोष्टी आहेत. किंवा बघ की पालकत्व थोडक्यात किती अवघड आहे गोष्ट. त्यांच्या मीटिंग असतात, ओपन हाऊस असते, खूप वेळा काही काही अशा गोष्टी असतात. आणि मग बायका पळत 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 राहतात. नवरे काय म्हणतात बऱ्यापैकी, काय ग घरीच आहेस ना, तुझं तू बघ ना. मुलांची ही अपेक्षा असते की बाबांनी कधीतरी यावं किंवा आपल्या नवऱ्याने कधीतरी जावं, ही अपेक्षा असते. तर हा रोल कधी समजणार आहे मित्रमैत्रिणींनो, जेव्हा नवरा बायको आपण दोघं एकत्र बसणार आणि याबद्दलची चर्चा करणार आहे की नेमकी तुझी माझ्याकडूनची अपेक्षा काय आहे, एकमेकाच्या अपेक्षा काय आहेत, कुटुंबातला रोल म्हणून, एक कुटुंबातली कमावती व्यक्ती म्हणून किंवा एक व्यक्ती महत्वाची म्हणून, शिवाय पती म्हणून किंवा पत्नी म्हणून, याबद्दलची अतिशय उघडपणे चर्चा होणं खूप गरजेचं आहे. आणि यासाठी माझ्याकडे एक खूप सुपर टेक्निक आहे, शेअर करू? हो नक्कीच. या बाबतीमध्ये आपण नक्की कुटुंबासाठीचा वेळ काढू शकतो. आता कुटुंबासाठीचा वेळ म्हणताना काहीतरी सरप्राईज आहे, ते आपण पुढे बोलूयात. पण हे नक्की आहे की आपल्याला कुटुंबाचा वेळ कुठला आहे हे लक्षात घ्यायचे. पतिदेव हे पण करतात, मला आता वेळ आहे, तुम्ही सगळ्यांनी आता वेळ काढा. बरोबर, हे एवढं करता कामा नाही. माझ्या मैत्रिणी बोलतात, हे सगळं ऐकून खूप म्हणजे हे सगळं मॅनेज करताना खूप बायकांची खरं सांगायचं तर तारांबळ उठते की आता मुलांचं पण बघायचं असतं, तिचं स्वतःचं पण काम असतं, नवऱ्याचं पण तिला बघायचं असतं. तर अशा वेळेला खूप समजून घेणं एखाद्याने गरजेचं वाटतं. अगदी खरं, अगदी खरं. इव्हन तुला सांगते या बाबतीत पुढंच याला मुद्दा मी जोडेन की स्वयंपाक हा एक खूप म्हणजे बर्निंग इश्यू म्हणू शकेन मी आता, की स्वयंपाकाची पूर्ण मक्तेदारी ही स्त्रीची आहे असा एक पूर्वी रोल होता, एक असा पूर्वीचा समज होता असं आता म्हणूया. मी समज असं का म्हणेन, कारण आताचे जर शेफ बघितले तर किती छान, म्हणजे अर्थातच आता भूमिका बदलतायत, पुरुष ते स्वीकारतायत. पण माझ्या मित्रांनो नक्की हा भाग लक्षात घ्या की स्वयंपाक ही मक्तेदारी आपल्या आईची किंवा आपल्या बायकोची नाहीये किंवा मुलीची सुद्धा इव्हन मी म्हणेन. तर त्या प्रत्येकाचा काहीतरी त्याच्यामध्ये रोल आहे. बघा आजी आजोबा काहीतरी भाजी जाऊन आणतात, ती निवडण्यापासून काही ना याबद्दल कमीपणा पण वाटतो. तर हा कमीपणा आपल्याला वाटता कामा नाही की भाजी आपण घेतो येतो हे सगळे काही नावं ठेवतील का, मित्र काही म्हणतील का. नाही, कुटुंब हा एक छोटासा जो घटक आहे जो आपल्याला सपोर्टिव्ह आहे, तो खूप छान तेव्हाच होईल जेव्हा या सगळ्या नात्यांची खूप छान पद्धतीनं एकत्र येणं होईल. त्यामुळे हे एक लक्षात घ्या की स्वयंपाकाबद्दलचा एक जो स्टिग्मा आहे किंवा आपण ज्याला म्हणू की एक हे स्त्रीचंच एक काम आहे, हा समज तेवढा आपण नक्की काढूयात. शिवाय नेहमी आपले नवरे म्हणजे थोडेफार कमी पडतात कुठे माहितीये, कौतुक करण्यात. जर आपली बायको आपली आई जर काय छान काहीतरी बनवतीये तर त्या गोष्टीचं कौतुक करा. आपल्याला ते करायचं नसतं असं नाही बरं का, म्हणजे माझ्या मैत्रिणींनाही मी मागच्या वेळेला सांगितलं, ते कौतुक करायचं नाहीये असं काही नाहीये, पण ते करायचं असतं हे लक्षात येत नाही. तर जाणीवपूर्वक मित्रांनो आपल्याला हा एक बदल करायचा आहे की आपल्या घरातल्या व्यक्तींचं कौतुक करणं, अगदी ती आई असेल, आपली मुलं असतील. म्हणजे काही काही वेळेला सगळेजण काय म्हणतात, नको ते किती वेळा थँक्यू 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 म्हणायचं. तर हे औपचारिकरित्या थँक्यू म्हणणं नाहीये. आपल्याला काय करायचंय, एखादी गोष्ट तू जरा खरंच मला मदत करतेस, छान झालं हा, बरं झालं हा, हा पण थँक्यूला सबस्टिट्यूट असणारच वाक्य आहेत ना. प्रत्येक वेळेस थँक्यू हा शब्द वापरलाच पाहिजे असं नाही, पण अगदी मनापासून आपण काहीही प्रतिक्रिया दिली त्या गोष्टीवरती तरी ते पोचतं ना. अगदी अगदी अगदी. त्यामुळे ह्या गोष्टीचा नक्की विचार केला जायला पाहिजे. आणि याच्या पुढचा शेवटच्या टप्प्यातला पतीचा रोल भर का, नाही तर म्हणणारे नवऱ्याबद्दल खूप काही सांगत बसलीये. तर शेवटचा माझा रोल याच्याबद्दलचा असा आहे की आता कोविड-19 मुळे येणाऱ्या पॅन्डेमिक सिच्युएशन किंवा आपण क्वारंटाईन आहे, सगळे घरी आहोत, तर ह्या काळात मात्र मित्रांनो थोडासा आपल्या रोल बद्दल विचार करायला पाहिजे. पहिला आहे ते म्हणजे आपली कामं आपण करणं. अगदीच की आपल्याला जर काही छोट्या छोट्या गोष्टी हव्यात, आपण उठून घेणं, आपण उठून करणं, ही सुद्धा खूप मोठी मदत होते आपल्या आईला, आपल्या बायकोला, आपल्या इतर कुटुंबियांना. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे याबद्दल आपला विचार व्हायला पाहिजे की आपल्याकडून काही मदत होईल का. बरोबर. म्हणजे उदाहरणार्थ
आपला जॉब नाही चालू झालाय किंवा चालू झालाय पण त्याचे टायमिंग थोडे ऍडजस्ट होणार आहेत आणि बायकोची ओढाताण चालली आहे किंवा आईची ओढाताण चालली आहे, आईचा जॉब आहे, तर अशा वेळेला आपण मदत करू. ऍटलिस्ट आपण पसारा तरी नाही घालून ठेवणं हे सुद्धा खूप मोठं खूप मोठी मदत हीच आहे. काही जणी काय म्हणतात माहितीये का, की माझी मुलं आणि नवरा एकसारखे आहेत, सगळा पसारा करून ठेवतात आणि आम्ही आवडत बसतो. तर मित्रांनो, यामध्ये नक्की तुम्ही बदल कराल आणि हा जो कामाचा एक लोड आहे किंवा खूप ताण आहे येणारा, तो जो येणारा ताण आहे तो तरी टाळला जाईल. याचा तरी प्रयत्न आपण नक्कीच करू शकतो. आता हा रोल झाला पतीबद्दल. कुटुंबातील आता पतीने कसं समजून घ्यायला पाहिजे, तर इतर बाकीच्या सदस्यांबद्दल किंवा पुढे कुटुंबातील व्यक्तींबद्दल काय सांगशील? आज दीपा कुठला दिवस आहे माहितीये तुला? कोणता? आज जागतिक पालक दिन आहे. अरे हा, अर्थातच तुला कळलं असेल, पहिल्या भूमिकेत आपण शिरतोय ते म्हणजे पालक. खर तर हा पतीच्या अनुषंगाने न घेता मी एकूणच पती आणि पत्नींच्या बद्दल बोलते, दोघांच्या बद्दल, की आपण हा निर्णय घेतलाय आणि आता पालकत्व आपल्याला, पेरेंटिंग आपल्याला हा खूप मोठा एक इश्यू झालाय बघ, की कळत नाहीये. बरोबर. मी तुम्हाला एक उदाहरण देते. काल एका नॅशनल लेवलच्या वेबिनारमध्ये मला एक प्रश्न विचारला गेला की मुलं ना खूप मोबाईलचा वापर करतात. बरोबर. तर काय करायचं, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? तर त्यावेळेला मी हेच उत्तर दिलेलं त्यांना, की आपण आपल्या टायमिंग्स काय आहेत हे थोडं बघूयात, त्यांच्या आपल्या टायमिंग्स ठरवून घेऊयात आणि आपले मोबाईल बाजूला असतील हे बघूयात. ज्या पद्धतीनं प्रत्येक गोष्टींच्या जागा आहेत त्या त्या जागांवर आपण सगळ्या गोष्टी ठेवतो ना, पुस्तकं, वह्या किंवा भांडी असतील, तशाच पद्धतीनं मोबाईलची हॉलमध्ये एक जागा असेल जिथे तो मोबाईल असेल, तो आपण सगळीकडे कॅरी करत फिरणार नाही. मुलं आपल्याला बघतात आणि शिकतात. थोडक्यात मला इथं असं सांगायचंय की आपण आपल्या मुलांच्या समोरचे रोल मॉडेल आहोत. त्यामुळे हे समजून घ्यायचे की मुलं आपल्याला बघतायत, मुलं आपल्याला ऑब्झर्व करतायत, निरीक्षण करतायत आणि त्याच्यातून शिकतायत. त्यामुळे उपदेश देऊन काहीही होणार नाहीये आणि आजच्या या जनरेशनला त्याहून नाही ते तुम्हाला 10 प्रश्न तयार करून विचारते. आणि आता हल्ली तर मोबाईलवरती गेम खेळायचं हे जे नवीन मुलांचं सुरू झालंय ते ठेवतच नाहीत मुलं फोन बाजूला. तर त्याविषयी म्हणजे बऱ्याच माझ्या मैत्रिणींची अशी तक्रार असते की तासन तास गेम खेळतोय, किती वेळा सांगितलं तरी लक्ष नसतं. तर अशा वेळेस त्यांना कसं आपण हँडल करायचं ते पण महत्वाचं आहे ना. हो, अगदीच. म्हणून मी काय म्हटलं की हा प्रश्न वाढतोय, मला मान्य आहे, पण आपण बघूया आपण किती यूज करतो सोशल मीडिया, आपण किती भरपूर वापरतो. मी कोणाला दोष देत नाही आता, कारण आपली सिच्युएशन अशी आहे की आपण घरी आहे म्हणून आपण सतत मोबाईल बघणं हा त्यावरचा उपाय नाहीये. मुलं काय करतायत, जर असा डिरेक्टली प्रश्न विचारतायत, जर तुम्ही बघताय, जर तुम्ही वापरताय ना, तुम्ही हे सगळं बघता, मग आम्ही का नाही? बरोबर. हा, आणि आई तू गेम खेळत होतीस की गो, मी बघितलेलं तुला, आणि मला का नाही म्हणतेस तू? या सगळ्याचा एक सुवर्ण मध्य दीपा आपण काढू शकतो, तो म्हणजे ठराविक वेळेसाठी मोबाईल देणं. मग तू त्यांना सांगू शकतेस की बघ आता 4 वाजलेत, तुला साधारण 4:30 पर्यंत जे काही खेळायचं मोबाईल, म्हणजे तो गेम खेळायचा ते खेळू शकतो, पण या वेळेलाच पालक मित्रमैत्रिणींनो हेही लक्षात घ्या की आपली मुलं त्याच्यावर काय बघतायत. तुम्ही जेव्हा त्यांच्या हातात मोबाईल देताय तर त्यावेळेला आपण हे अगदी बघूयात की त्यांचा वापर, ते मोबाईलचा वापर कशा पद्धतीनं करतायत. बरोबर. ही शिस्त पाळली ना दीपा, खूप प्रमाण कमी येतं ग अगदी. त्यामुळे स्वतःला याबद्दल थोडी शिस्त लावून घ्यायची सुद्धा गरज आहे. दुसरं महत्वाचं म्हणजे काय की आपली एक जी भूमिका आहे बघ, की मुलांना मला हे शिकवायचे ते शिकवायचे, तर नाही, मुलांना आपण शिकवत नसतो, त्यांना शिकायला मदत करतो, टू हेल्प देम असं आपण म्हणतो. त्यामुळे हा विचार करायला पाहिजे की मी हे शिकवणार आहे ते शिकवणार आहे, हा वाक्यप्रयोग सुद्धा नाही वापरायचा. मुलांना कप कसा धरायचा हे शिकवणं हा भाग नाहीच आहे. तो धरतोय तर त्याला धरायला शिकायला मदत करणं, की तू जर असं पकडलास तर तुला भाजणार नाहीये, हा भाग इथे गरजेचा आहे, समजणं गरजेचं आहे. आपण काय करतो, मला शिकवायचंय म्हणजे मी कोणीतरी ऑर्डर देणारी व्यक्ती आहे, तुला शिकवणारी व्यक्ती, आणि तू बसायचंस आणि तू सगळं शिकत राहायचं, असं नाहीये. पेरेंट्स आर फॅसिलिटेटर. आपल्याला वेगवेगळ्या सुविधा द्यायच्या, त्यांना ते मार्ग द्यायचे आणि त्या पद्धतीने त्यांनी ते पुढे जायचं आहे. बरोबर.
पुढचा भाग दीपा महत्वाचा आहे तो म्हणजे मुलं ही स्वतंत्र व्यक्ती आहे हे आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे. काय होतं माहितीये का की आपल्या काही इच्छा आकांक्षा असतात. मला ना उदाहरणार्थ आता मी सांगेन की समज डॉक्टर व्हायचं होतं तर मग माझ्या मुलांनी पण डॉक्टर व्हायला हवंय या पुढच्या पर्यंतच्या अपेक्षा झाल्या. पण तरी ते व्यक्तिमत्व काय आहे याचा विचार तिथं तेवढ्या पद्धतीने होत. सध्या ऑलराऊंडर मुलं सगळ्यात व्हायला पाहिजेत अशी पालकांची अपेक्षा असते, ज्याच्यात मी गैर असं म्हणणार नाही, पण त्याबरोबर त्या मुलाचं व्यक्तिमत्व काय आहे, त्याचं नेमकं त्याला काय छान छान येतं, त्याचा ऍटिट्यूड, इंटरेस्ट या सगळ्या गोष्टी बघणं गरजेचं आहे. म्हणजेच आपलं मूल हे आपल्यापेक्षा वेगळं आहे हा भाग लक्षात घेणं तितकंच गरजेचं आहे. त्यामुळं आपली मतं मुलांच्यावर लादून आणि त्याच्यातून पण बघ कधी वाद उद्भवतात माहितीये, मुलं जेव्हा टीनेजर असतात त्यावेळेला टीनेज मध्ये गेलं की मुलांचं संपलं. म्हणजे अगदी असं होतं की नाही तू काय सांगते चुकीचंच आहे, तुला काही नाही समजत. आपण पण गेलो ना सगळे लोक टीनेज मधनं. पिरियड ऑफ स्टॉर्म अँड स्ट्रेसेस असं ज्याला आपण म्हणतो, एक वादळी काळ आहे हा. तर या काळात इतके हार्मोनल्स बदलत असतात, तर त्या गोष्टी आपल्याला छान पद्धतीनं हँडल करायला जमायला पाहिजे. बरोबर. प्राप्ते तू 16 वर्षे पुत्रे मित्र वदाचरेत असं म्हणतात. आपल्या 16 वर्षाचा झाला की आपल्या मुलांची मित्राप्रमाणे वागावं. थोडक्यात त्याला समजून घ्यायचा प्रयत्न करावा, ओपनली काही गोष्टींची चर्चा करावी. अगदी सेक्स एज्युकेशन हा भाग त्याच्यातूनच येतो की नेमक्या आपल्या लैंगिकता काय आहे, त्या आपल्याला भावना कशा पद्धतीनं हाताळायच्या, ह्या चर्चा जर आई वडील म्हणून आपण करू शकलो मुलांशी तर खूप छान होईल. येणारे कितीतरी वेगळ्या गोष्टी आणत आहेत ते टाळता येतील. तर हे मी तुला सांगितलं की टीनेज बद्दल. बरोबर. मी मगाशी तुला म्हणलं एक गोष्ट मज्जा सांगणार आहे तुला, तर ती ऍक्टिव्हिटी आहे मित्रमैत्रिणींनो तुम्ही करून बघाल. ते म्हणजे फॅमिली मीटिंग. ऐकून थोडं वेगळं वाटलं असेल तुला. तर आपल्या बघ आता काही मीटिंग असतील, तुझ्या ऑफिसमध्ये मीटिंग असतात, आमच्या पण बघ आता मी जॉईन झाले तर आज आमची व्हर्च्युअल मीटिंग झाली. तर आपल्या प्रत्येकाच्या मीटिंग असतात, आपण सगळे लोक एकत्र येतो. का येतो? आणखी आपलं काम कसं छान पुढे चालायला पाहिजे. आज तू काही 4 मुद्दे मांडले असतील की अजून लाईव्ह मध्ये हे करूया ते करूया, किंवा मी आणखी हे सांगू शकते माझ्या इन्स्टिट्यूटमध्ये की अशा पद्धतीने जाऊया. मीटिंगचा उद्देशच हा आहे की आपला अधिकाधिक विकास करत जाणं. बरोबर. फॅमिली मीटिंगचा अर्थ तोच आहे, आपलं कुटुंब अधिकाधिक आनंदी बनवणं आणि ह्या सगळ्यात प्रत्येकाचा रोल असणं. मग फॅमिली मीटिंग काय असू शकते, तर थोडक्यात अनाऊन्स करणं डायरेक्ट की आज 1 तारीख, तर आज संध्याकाळी 6 वाजता टेरेसवर मीटिंगचे आयोजन. कोणी खूप मजा येते अगं, हे लहान मुलं काम तर खूप भारी करतात. प्रत्येकाला येऊन, म्हणजे आम्ही ही ऍक्टिव्हिटी केलेली काउन्सिलिंगच्या एका ग्रुपमध्ये. चिट्स तयार करतात, प्रत्येकाला चिट नेऊन देतात, आई बाबा आजी आजोबा, त्यांनाही मजा येते हे गोष्टी करायला. तर त्यातून सगळ्यांनी एकत्र येणं, छोटीशी पार्टीच असते ती. आपण मीटिंग मध्ये बघ चहा पाणी करतो, तेही असतं. आणि त्याबरोबर नेमका चर्चा म्हणून, म्हणजे चर्चा कुठल्या कुठल्या असू शकतात. तर समज या आठवड्यामध्ये तुझ्या मुलाला कुठलं तरी बक्षीस मिळालं असेल, किंवा त्यांना छान गाणं म्हणलंय, किंवा त्यांना तुला मदत केलीये, बागकामामध्ये मदत केलीये, त्याचं तू कौतुक करू शकतेस. किंवा असं म्हणूयात आपण की सासूबाईंनी काहीतरी छान तुला शिकवलंय, काहीतरी वेगळं आहे, त्यांचं कौतुक आहे. थोडक्यात या महिन्यात नेमकं काय काय झालं, छान काय केलं आपण, त्याचा रिव्ह्यू घेणं आहे. काही महत्वाचे निर्णय घ्यायचे असतात. अशा वेळेला या निर्णयांसाठी फॅमिली मीटिंग अतिशय गरजेचे असतात. हे निर्णय आपण ना खूप वेळा मुलांपर्यंत नेत नाही, परस्पर पुढे नेतो, आपल्या आपण घेतो. तसं नाही, तर जेव्हा आपण फॅमिलीमध्ये मांडतो हे विषय, त्यावेळेला नक्कीच मुलांना निर्णय क्षमता वाढते, मुलांची निर्णय कसे घ्यायचे हे कळतात. एका गोष्टीचा वेगवेगळ्या अँगलनं विचार कसा करायचा हे मुलांना कळतं. इव्हन ऍडजस्टमेंटच्या स्किल्स त्यांच्यामध्ये डेव्हलप होतात की नाही मला ना आज थोडं थांबायला हवंय, आज आईचं हे काम चालू आहे, मला असा डिस्टर्ब करून चालणार नाहीये, किंवा बाबांच्या रूम मध्ये आता मला जाऊन चालणार नाहीये, त्यांची मीटिंग चालू आहे. ह्या छोट्या गोष्टी त्यांना कळतात कधी, ह्या फॅमिली मीटिंगमुळे कळतात. त्याचं गांभीर्य फॅमिली मीटिंगमुळे कळतं. किंवा प्रत्येकाचे रोल नक्की काय आहे ते डिफाईन होतं. या महिन्यात कदाचित वेगळा असू शकेल,
उदाहरणार्थ समज तुझ्या घरातल्या एखाद्या व्यक्तीला या आठवड्यामध्ये ट्रीटमेंटसाठी कुठेतरी न्यायचं असेल, समज नेहमी तू नेतेस आणि तुला यावे वेळ नाहीये, तर तू ते कोणाला सांगू शकतेस की समज आता तुझे कोणी धीर आहेत किंवा जाऊ आहेत किंवा आणखी कोणी आहेत, तर त्यांना तुम्ही प्लीज हे करू शकाल का. ह्या सगळ्या गोष्टींच्या चर्चा एक फॅमिली टाइम घेऊन फॅमिली मीटिंग मध्ये केल्या आणि मुलांचा याच्यात सहभाग घेतला तर कुटुंबात संवाद साधला जातो. सुसंवाद मी तुला म्हणेन. ओपनली एकमेकांची मतं कळतात आणि मनात किलबिश राहत नाही, म्हणजे पाठीमागं चर्चा होत नाही. कुटुंब तेव्हा उद्ध्वस्त होता बघ दीपा, जेव्हा कुटुंबात पाठीमागं काहीतरी चर्चा चालू होतात. ती ना ती अशीच आहे, तिकडच्या गावची आहे ना. ह्या चर्चा ज्या आहेत किंवा ह्या सगळ्या टाळण्यासाठी आपल्याला फॅमिली मीटिंगचं आयोजन करणं हे खूप म्हणजे खूप महत्वाचा भाग आहे. बरोबर. आणि मैत्रिणींनो, तुमच्या पण लक्षात आलं असेल की फॅमिली मीटिंग म्हणजे काय आणि फॅमिली मीटिंगची गरज आपल्याला का आहे हे उर्मिलाने अतिशय छान पद्धतीने आपल्याला समजून सांगितलंय. अतिशय सोप्या पद्धतीने आपल्याला कळलेलं आहे की फॅमिली मीटिंग आपण करायलाच हवी. निदान एक 15 दिवसातनं एकदा किंवा महिन्यातनं एकदा तरी आपण अशा गोष्टींसाठी एकत्र यायला हवं असं मला वाटतंय. अगदी नक्की, अगदी नक्की. आणि हे खूप गरजेचं आहे. छान होतं वातावरण ह्यामुळे. पालकत्वाच्या पुढचा एक टप्पा मी आठवणीनं सांगेन. आपण ना मुलांना खूप जपतो, म्हणजे त्यांना थोडंसंही कुठेही खर्चटू नये, कोणताही निर्णय घ्यायची पण तसदी आपण त्यांना देत नाही. अतिसुरक्षितता हा खूप मोठा धोक्याचा भाग आहे. मित्रमैत्रिणींनो, पालक हो, हे लक्षात घ्या की आपल्याला छोटंसं आहे. आता उदाहरणार्थ क्वारंटाईन पिरियड मध्ये जर 6वी 7वीतला एखादा मुलगा किंवा मुलगी म्हणते की मी चहा करून आणणार आहे, तर नको 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 भाजून घेशील, कितीला ते कशाला पडेल. हा भाग खरंच थोडासा थांबवायला हवा आहे. पण त्यांना शिकवा किंवा शिकायला मदत करा. तिथे जा, तिथे उभं राहा, तिथे मदत करा की चिमटा कसा पकडायचा असतो, लायटर कसा लावायचा असतो. पण त्यांना उगाच बाऊ करणं या गोष्टीनं काय होतं अगं, तर त्यांची निर्णय क्षमता अजिबातच विकसित होत नाही. ते तसदीच घेत नाहीत अजिबात. मला आई करते ना, जाऊ देत, आई घेते निर्णय, बाबा घेतो ना निर्णय, बस मला या बाबतीमध्ये काही पडायचं नाही. त्यामुळे जबाबदारी घ्यायची तेवढ्या पद्धतीचे स्किल्स डेव्हलप होत नाहीत. जबाबदारी घेता येत नाही, निर्णय क्षमता या बाबतीमध्ये जमत नाही. त्यामुळं ह्या गोष्टी न करता काहीच जबाबदाऱ्या द्यायला हव्यात, अगदी जाणीवपूर्वक द्यायला हव्यात. उदाहरणार्थ फिश टँक आहे, माशांना खायला घाल. पेट डॉग आहे, त्याला फिरवून आण. छोट्या छोट्या मुलांना सुद्धा या गोष्टी आपण सांगू शकतो. टीनेजर्स, तुमच्याबद्दल मी पुढे बोलणार आहे, पण तुमच्याही रोल्स आहेत बरं का, जे तुम्ही घेणं पण गरजेचं आहे. त्यांनाही पालक हो, तुम्ही काही महत्वाचे रोल देणं गरजेचं आहे. बँकेत जाऊन पैसे भरण्यापासून, कर्जाचे हप्ते जाऊन काही आणखी बघायचे भरायचे, तिथून पासून बिलं भरणं आहे, दुकानामध्ये काही जाऊन माहिती घेणं आहे, या बऱ्याच वेगवेगळ्या जबाबदाऱ्या आपल्याला त्यांना देता यायला पाहिजे. या बाबतीत आणखीन काय भूमिका आहेत मग अजून कुणाकुणाच्या? आता हे बघ, आपण हे पेरेंटिंग बोललो, थोडस आता तो भाग वाढला, मला मान्य आहे. पण खरं सांगू का मित्रमैत्रिणींनो, हा थोडा गरजेचाही होता. कुटुंब म्हणलं की पालक ही भूमिका पण आहे आणि तिथेच खरं तर पाणी मुरतं काही वेळेला. त्यामुळे हा भाग आपण जास्त चर्चा केला. हे सोडूनचे रोल जर तुम्ही म्हणायला गेलात तर आपल्या आई वडिलांबद्दलचे कित्येक म्हणजे बघ, आता पतिदेव ज्यांच्याबद्दल आपण बोलतोय, त्यांना काय वाटतं तसं बायकोनं बघतीये की आई बाबांचं. बरोबर. माझ्या आईचं खूप छान करते बरं का माझी बायको, सगळं व्यवस्थित बघते. आई आणि त्या दोघी मैत्रिणी आहेत हे म्हणतोय आपण, पण आपला रोल काय आहे त्याच्यामध्ये? आपण आपल्या आईला फिरायला नेतोय का? ते स्पर्शमध्ये आपण वाचलं बघ, त्या पद्धतीने स्पर्शाच्या महाभारतात आपण बघितलं. तर हा भाग आपण किती महत्वाचा पुढे नेतोय हेही तेवढंच गरजेचं आहे. आपल्या आई वडिलांना काय हवंय काय नको ह्याही पेक्षा आई वडिलांच्या जवळ बसणं, गप्पा मारणं, तुमचं काय चाललंय सध्या, एवढं जरी विचारलं ना, हेही आपण खूप कमी वेळा विचारतो. एवढं जरी अटेन्शन त्यांना मिळालं, काय हवं असतं सांग बघू, अटेन्शन, की थोडं माझ्याकडे बघा, मी एक कुटुंबातली व्यक्ती आहे, किंवा माझ्या समज आजी आजोबांच्या क्लबमध्ये हे मी असं असं केलेलं आहे, ही पण एक कौतुकाची गोष्ट आहे ना. तर त्याबद्दल कौतुक असेल किंवा आणखी काही असेल, त्यांच्याकडून मार्गदर्शन घेणं आहे,
त्यांच्याशी चर्चा करणे की आई असं असं झालंय बघा आज ऑफिसमध्ये, किंवा बाबा असं झालंय, मी असा असा निर्णय घेतला, तुमचं मत काय आहे याबद्दल विचारणं खूप छान वाटतं. ह्यातून तुम्हाला मित्रमैत्रिणींना लक्षात येते का मी काय सांगते? हे सगळे नातेसंबंध एकत्र येतात, हे गॅप भरून निघतात. यासाठीचे हे रोल आहेत. आणि हे फक्त आई वडिलांबद्दल नाही, आपल्या बायकोचे आई वडील, बायकोचे रिलेटिव्ह, आपल्या इकडचे सगळेच जण रिलेटिव्ह म्हणले की हा सगळाच भाग त्याच्यामध्ये येतोय. बरोबर. पटतं ना तुला? अगदी बरोबर आहे. हा खूप खर तर वेगळा विषय आहे. तर याच्या एका पुढच्या टप्प्याकडे आपण जाऊयात का? सांग आता. अगदीच आता लगेचच जाऊया. हा खूप खरं तर सखोल विचार आहे, पण आता नेमका मुरंबा करताना जो बारकावा लागतो, आता आपल्या सेशनचं नावच तसं आहे की नातेसंबंधांचा मुरंबा, आणि खरं तर पदार्थ करताना सुद्धा खूप तो बारकावा लागतो. तसंच या नातेसंबंधांच्या मुरंब्यामध्ये कशा पद्धतीने, म्हणजे कुठल्या बारीक सारीक गोष्टी अजून लक्षात ठेवायला हव्यात, त्याबद्दल काय सांगशील? तर थोडक्यात मी पुढच्या एका रोल बद्दल आधी सांगते आणि त्याच्या पुढे जाऊयात. थोडं धावतं घेते. तुम्हाला लक्षात आलं असेल आम्हा दोघींचीही थोडी दमछाक व्हायला लागली हा विषय कव्हर करता करता. कारण नातेसंबंध आणि त्याच्यातून तो मुरंबा करणं हा भाग खरंच कठीण आहे. दमछाक होती आमची तुमच्यापर्यंत हा विषय पोहोचवताना, पण हे सगळे भाग कव्हर करायचे थोडेसे. पुढचा मी एक रोल सांगेन तो म्हणजे सासू सासऱ्यांचा. अर्थात स्वचा रोल जो होता स्वतःला जाणून घेणं तो सेम आहे. दुसरा म्हणजे आपल्या जोडीदाराबद्दलचा तोही रोल सेम आहे. तिसरा जो आपला महत्वाचा रोल आहे ना की कुटुंबाचा आधारस्तंभ मार्गदर्शक म्हणूनचा असणारा रोल. तर या बाबतीत काय होतं, काही वेळेला काही घरांमध्ये मोठी व्यक्तीच निर्णय घेते, म्हणजे सासरे असतील, सासूबाई असतील किंवा आणि कोणी. तर असं न होता एकत्र त्याबद्दल निर्णय थोडेसे घेतले जायला पाहिजे. याचं स्पष्टीकरण मी फार देत नाही कारण आपलं याबद्दल स्पष्टीकरण झालेलंच आहे. त्यानंतर बघ की जसं मगाशी आपण बोललो की कुटुंबातले इतर घटक म्हणजे सासू सासऱ्यांच्या दृष्टीनं दुधावरची साय, बरोबर, नातवंड. तर हा एक खूप मोठा विषय होऊ शकतो. पण नातवंडांचे लाड करणं, त्यांना छान गोष्टी शिकवणं, ह्या सगळ्या गोष्टी खूप आवडतात ना आजी आजोबांना सगळ्यांना. पण या बाबतीत एक गोष्ट नक्की लक्षात घ्यायला हवी की आपण अतिलाड करत नाहीये ना. आपल्याकडून काही वेळेला काय होतं का, आजी आजोबांना वाटतं जाऊ दे ना लहान आहे, मग आई इकडून ओरडत असते आणि आजी असं सांगते, म्हटलं मूल म्हणतं बरोबर आहे, आजी म्हणते ना आजीच्या पाठीशी जाऊया. थोडक्यात आपलं साधून घेणं हा एक भाग तेव्हापासून तयार व्हायला सुरुवात होते. तेव्हा माझ्या आजी असणाऱ्या मैत्रिणींनो, आजी आजोबा असणाऱ्या मित्र मैत्रिणींनो, एक गोष्ट नक्की लक्षात घ्या, आपल्याला अतिलाड करायचे नाहीये, त्यांच्यावर काही जबाबदाऱ्या टाकायच्या, आणि जर त्यांचे पालक टाकत असतील तर त्याला विरोध पण करायचा नाहीये. त्यांच्यात लाईफ स्किल्स रुजायला, जीवनाला आवश्यक असणारी काही कौशल्य आहे ती रुजण्यासाठी आपल्याला मदत करायची आहे. पटते ना दीपा तुला? अगदी बरोबर आहे. म्हणजे एकूणच जबाबदाऱ्या घेणं. आणि आता बघ, सासूबाई म्हणजे थोडक्यात आपली आईच खरं तर. त्यांचा प्रेमळपणा, त्यांच्या या सगळ्या गोष्टी, खूप सुंदर मैत्रीचं नातं पण याच्यामध्ये तयार होतं. मी कित्येक घरांमध्ये बघते की खूप छान नातं असतं. तर या सगळ्यात मात्र सासूबाईंनी एक गोष्ट नक्की लक्षात घ्यायला हवी आहे, सुनेला व्यवस्थित मार्गदर्शन करा, तिला काही गोष्टी शिकायला मदत करा, पण तिच्यावर जबाबदाऱ्या टाका. जमते नाही जमते म्हणून आपणच करत राहणं आणि आपणच त्याच्यात राहणं हे नक्की करू नका. कारण काय होतं, मग आपलीही चिडचिड होते, आपण कोणाकोणावर चिडतो, कोणाकोणाला सांगतो, याच्यातून घरातलं वातावरण संपतं, म्हणजे अगदीच बिघडून जातं. आणि जर एकटं असू, हे दोघंही सासू किंवा सासरे किंवा काय, तर याबद्दल पण एक लक्षात घ्या की आपल्याला जीवनाला आनंदानं सामोरं जायचंय. आपल्या आयुष्याचा साथीदार काही काळ म्हणजे लवकर आपल्या आधी जर त्याचा मृत्यू झालेला आहे, तर आपल्याला जास्तीत जास्त गुंतवून ठेवणं, आनंदाचे क्षण कसे मिळतील हे बघणं, या गोष्टींचा प्रयत्न सुद्धा तेवढाच केला जायला पाहिजे. अगदी बरोबर. खूपच म्हणजे आता तू सुंदर सांगितलंस हे. म्हणजे आता सासू सासऱ्यांच्या बद्दल, पतीबद्दल, पण आता मुलांचा रोल कसं असायला पाहिजे, म्हणजे आता मुलांनाही आपण शिकवायला हवं ना की घरात आपण कशा पद्धतीने वागायला पाहिजे, कशा पद्धतीने त्यांनी सगळ्यांशी, आजी आजोबांशी म्हणा, आई वडिलांशी म्हणा, तर याबद्दल तू काय सांगशील? अगदी. हा आपल्या सेशन मधला फॅमिलीतला, आपली जी ब्लड रिलेशन फॅमिली आहे त्यातला शेवटचा टप्पा आहे.
याच्यात मी जेव्हा मुलं असा उल्लेख करते तेव्हा ते टीन एज आणि पुढची असं बोलते बरं का, त्याच्यापेक्षा लहान मुलांबद्दल मी बोलत नाहीये. तर माझे ते पण छोटे छोटे मित्रमैत्रिणी इथे बसलेले असतील, आता लाईव्ह बघत असतील, तर हा भाग तुमच्यासाठी आहे. तर तुम्ही हेही थोडंसं आपण लक्षात घेऊया की मुलगा आणि मुलगी हा भेद आता आपण करतोय का? सांगा तुम्ही शाळांमध्ये जात असाल, कॉलेजमध्ये जात असाल, तर हा भेद कुठेतरी मनात तयार होत असेल तर तो आपल्याला काढून टाकायला हवंय. डिस्क्रिमिनेशन आपल्याला नाही करायचं की आहे ना तिला सवयला हवे, मी मुलगा आहे मला कुठे जाऊन थोडेच पुढे स्वयंपाक करायचंय, असं नाहीये. काय होतं तुम्हाला माहितीये ना, काही मित्रांचं तुम्ही बघितलं असाल की दुसऱ्या दिवशी गेल्यावर अरे स्वयंपाक कसा करू इथून सुरू होतं आणि मग सगळं गणित आपलं विस्कटतं. त्यामुळे हा भाग आधी आपण बघूयात की आपल्याला मुलगा मुलगी किंवा ही ताई तिनं करायला हवंय किंवा छोटी बहीण तिनं करायला हवंय असं नाहीये. तर हा रोल सेम असतो हे लक्षात घ्या. दुसरं म्हणजे आपल्या जबाबदाऱ्या काय ओळखणं आणि त्या स्वीकारणं. काही वेळेला आजीला थोडासा त्रास होतोय, गुडघा दुखायला लागलाय, थोडस मलम लावून द्या. छोट्या छोट्या गोष्टी आहेत. स्पर्शाचं महाभारत तुम्ही ऐकलत ना, तर हेही तेवढंच महत्वाचं आहे. त्यांना ह्या गोष्टी तुम्हाला जबाबदारी म्हणून नाही दिलेल्या, ती जबाबदारी तुम्ही ओळखायची आहे स्वतःची आणि त्या पद्धतीनं पुढे जायचंय. पुढची गोष्ट म्हणजे सेल्फ डिपेंडंट व्हा. बरोबर, सतत छोट्या छोट्या गोष्टींसाठी दुसऱ्यावर अवलंबून राहणं ही गोष्ट तुम्हाला ते आवडेल का सांगा बघू. त्यामुळे सेल्फ डिपेंडंट कसं होता येईल या बाबतीत विचार करा. इव्हन अभ्यासाच्या पण बाबतीमध्ये. नाहीतर आई सतत अरे उठ रे, बास तो मोबाईल ठेव रे, अभ्यास कर रे, किंवा अगं किती वेळ त्या मोबाईलवर गप्पा मारतीयस, किती ती मैत्रीण बोलतीये, ठेव आता अभ्यास कर. ही वेळ अजिबात आणू नका. अभ्यासाच्या जबाबदाऱ्या आपल्या, आपण आपल्या स्वतःसाठी ते करतोय, आई बाबांसाठी नाही. हा विचार पण तेवढाच केला जाणं गरजेचं आहे. कधीतरी आपल्या घरच्यांना सरप्राईज द्यावं छोटं छोटंसं. बरोबर, म्हणजे आई खूप काम करते बघताय, छोटासा चहाचा कप नेऊन ठेवा तिथे, आईला सरप्राईज तेवढाच आनंद होईल ना. छोटे छोटे आनंदाचे क्षण तयार करणं, ते पेरणं. बरोबर, हा मुरांबा कधी मुरणार आहे, जेव्हा एवढ्या छोट्या छोट्या गोष्टींचा विचार केला जाणार आहे त्यावेळेला. थोडीशी मदत करा, आई भाजी निवडते त्यावेळेला मदत करा. तर हा भाग तेवढाच महत्वाचा आहे. आणि सगळ्यात महत्वाचं मित्रमैत्रिणींनो, मोबाईलचा वापर आपला आपला स्वतः विचार करा, निश्चय करा की मी एवढ्या वेळासाठी मोबाईल वापरेन आणि तो त्याच कारणासाठी वापरेन, हे स्वतःशी ठरवा आणि त्या पद्धतीनं पुढे जा. म्हणजे तुम्हाला आई वडिलांनी, आजी आजोबांनी ओरडायची वेळ येणार नाही. कारण ओरडले की आपला चेहरा पडतो, आपल्याला नको वाटतं. अर्थात आपण मोठे मोठे व्हायला लागल्याचं लक्षण आहे, पण तरी सुद्धा ही गोष्ट लक्षात घ्यायला हवी. काय वाटतं तुला? अगदी बरोबर आहे. म्हणजे आता तू म्हणतेस त्या पद्धतीने मुलांनी सुद्धा, आता तू मगाशी सांगितलंस की हे टीनेज मधल्या त्यांच्या मनामध्ये एवढी समज नाही असते की आपण कशा पद्धतीने वागायला पाहिजे. त्यामुळे काय चांगलं आणि काय वाईट यातला फरक तू सांगतेस. या गोष्टी जरी त्यांनी लक्षात ठेवल्या ना, तर आई वडिलांना नक्कीच खूप आनंद होईल, आपल्या मैत्रिणी पण खुश होतील खूप. मग काय, खरंच आहे अगदी. आणि हे बघ, आता हे जे आपण सगळं बोललो ना, खरं तर मी टीनेजर्स माझ्या मित्रमैत्रिणींना मी थोडं, मला खूप बोलायचं होतं याबद्दल, पण थोडी वेळेची मर्यादा पडतीये. त्यामुळे मी आणखी काही गोष्टी याबद्दल परत कधीतरी नक्की बोलेन, किंवा तुमचेही काही प्रश्न असतील, तुम्हाला वैयक्तिक काही गोष्टी माझ्याशी बोलायच्या तर त्याही तुम्ही बोलू शकता. माझा नंबर तुम्हाला माहितीये, किंवा इव्हन फेसबुक पेजवर सुद्धा आहे. तर शेवटच्या अगदी टप्प्याकडे आपण येतोय, तो म्हणजे एक्सटेंडेड फॅमिली. आपण बोललेलो बघ मागच्या वेळेला, आपला शेजार, आपण जिथे काम करतोय तिथले आपले सहकारी. तर एवढा मी डिटेल रोलमध्ये न जाता आत्ताच्याच रोल बद्दल एवढंच बोलेन की कोविड-19 सिच्युएशन ज्या काही त्यामुळे निर्माण झालेल्या सिच्युएशन्स आहेत, त्याच्यात एकमेकाला फोनवर बोलून धीर द्या. चॅटिंग करण्यापेक्षा फोन करा, बोला, व्हिडिओ चॅट करा, व्हिडिओवर बोला. या गोष्टींनी काय होईल की आपल्यासोबत कोणीतरी आहे ही एक भावना निर्माण होईल. आठवणीनं कॉल करा. आणि सगळ्यात महत्वाचा, पण ज्यातनं समारोप करणार आहे दीपा या सत्राचा, ते म्हणजे वसुधैव कुटुंबकम. आपण म्हणतो मैत्रिणी, मान्य ना की ही एक जणू कुटुंब आहे.
जेव्हा आपण बोलताना ब्लड रिलेशन बघितलं, आधी स्व बघितला, मग ब्लड रिलेशन छोटे कुटुंब बघितलं, त्यानंतर आपण एक्सटेंडेड फॅमिली बघितली, आता त्याही पुढे विस्तारत जाऊन शेवटच्या टप्प्याबद्दल बोलतोय. हे संपूर्ण विश्व हे जी माझे घर, अगदी इथं मोठा जायला नको, पण आपल्या पुरता जो समाज आहे त्याबद्दल विचार करूया की त्याच्यातल्या नेमक्या आपल्या जबाबदाऱ्या काय आहेत. समाजाचा एक घटक, समाज या कुटुंबाचा एक घटक जर मी आहे तर माझ्या नेमक्या जबाबदाऱ्या, जसे हक्क आपल्याला माहिती असतात तशा जबाबदाऱ्या, आपण नियमांचं पालन करणं, जे काही आपल्याला नियम दिले जातात, समाज हा नियमांवर आधारित आहे, त्या नियमांचं पालन आहे. किंवा इव्हन बघ, समाजातल्या काही घटकांना आपली गरज असते, त्यांचं आपण काहीतरी देणं लागतो, समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो मित्रमैत्रिणींना. तर ह्या बाबतीत आपण विचार, थोडक्यात अनाथ आश्रम असतील, वृद्धाश्रम आहेत, किंवा वाड्या वस्ती, पाडे, आदिवासी भाग, किंवा अगदी आपल्या इथलं घ्या आता की बाहेरून आलेले काही आहेत, क्वारंटाईनच्या बाबतीत माणूस की किती छान आहे हे आता आपण बघतोय. त्यांना अन्न देतोय, काही बॅग्स, काही फूड पॅक्स देतोय. तर हा काय भाग सगळा, हा आपण कुटुंबातल्या व्यक्तींना केली जाणारी मदत आहे ना. तर हा भाग अतिशय महत्वाचा आहे. त्यामुळं वसुधैव कुटुंबकम हे नक्की विसरायचं नाहीये आपण. मला वाटतं आपलं सेशन थांबवायची वेळ जवळ आली. आता आपल्याकडे फारच कमी वेळ उरला, त्यामुळे आपल्याला सेशन इथे थांबवावं लागतंय. मला असं वाटतं उर्मिला, आजचा जो आपला भाग होता, आजचं जे लाईव्ह सेशन आपलं झालं, त्याच्यामध्ये खूप गोष्टी तू समजावून सांगितल्यास. म्हणजे घरातील, कुटुंबातील प्रत्येकाचा रोल, म्हणजे ती आपण मागच्या भागात तर स्वतःबद्दल बघितलं, स्त्रीबद्दल, पण या भागामध्ये आपण तिचा नवरा म्हणा, सासू सासरे म्हणा, इव्हन आई वडील, मुलं, या सगळ्यांबद्दल आपण बघितलं. याबरोबर शेजार पाजारशी सुद्धा कसं वागायला पाहिजे, या अगदी छोट्या छोट्या टिप्स सुद्धा तुला आमच्याकडून, म्हणजे तुझ्याकडून आम्हाला समजल्यात. आणि दुसरी गोष्ट अगदी महत्वाची म्हणजे हा जो नात्यांचा मुरंबा आहे, हे जे आपलं नाव आपण दिलेलं आहे या सेशनला, तर हा नात्यांचा मुरंबा नक्की कसा करायचा आणि तो आपल्या कुटुंबातील लोकांशी, एकमेकांशी संवाद साधून कशा पद्धतीने मुरगून रुचकर करायचा हे तुझ्याकडनं आम्हाला अगदीच कळलंय. मैत्रिणींनो, तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सुद्धा आम्हाला प्रश्न विचारू शकता. याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला काही पर्सनल प्रश्न विचारायचे असतील उर्मिलाला, तर उर्मिलाचं स्वतःचं पेज आहे. या व्यतिरिक्त ती तिचा फोन नंबर सुद्धा आपल्याला देईल. उर्मिला, तू इथे आमच्या स्टुडिओमध्ये आलीस आणि आम्हाला इतक्या सुंदर मार्गदर्शन केलंस. तुला बोलताना कसं वाटलं इथे लाईव्ह सेशन मध्ये, आजच्या सेशन मध्ये कसं वाटलं? अगदी मैत्रिणींनो, खरं सांगू का, मित्रमैत्रिणींनो असं म्हणेन, आपण सगळे एकत्र बसलो. मला ना हे सेशन संपूच नाही असं वाटतंय, तुमच्याशी छान बोलत राहावं, पण वेळेची मर्यादा जसंही म्हणतीये. पण एक लक्षात घ्या, आपल्याला काही प्रश्न जर भेडसावतात तर लाजू नका. कुठेही असा तुम्ही, अगदी सध्या मला वाटतं लाईव्ह पुणे, अगदी वेगवेगळ्या भागांमध्येही चालू आहे, सांगली किंवा कुठे खूप मोठे प्रश्न वाटतात, काही त्रास होतो, नक्की काउन्सिलर कुठे बघा, त्यांची मदत घ्या. जसंही म्हणली, तुम्ही कमेंट बॉक्समध्येही काही गोष्टी सांगू शकता. काही गोष्टी खूप पर्सनल असू शकतात, तर त्याबद्दल जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर माझा नंबर मी देतीये. माझा नंबर आहे 9881 580077. 9881 580077. काही असेल तर विचारा, किंवा उर्मी काउन्सिलर नावाचा माझा फेसबुकचा पेज आहे, तुम्ही आता बघितलंच असेल, किंवा हार्टस्टिंग्स काउन्सिलिंग सर्व्हिसेस असं आपलं एक पेज आहे, तर त्यावरही तुम्ही जाऊ शकता. त्यावरही तुम्हाला आणखी इतर काही माहिती मिळत राहील. मला वाटतंय आपल्या सगळ्या मित्रमैत्रिणींना हा मुरांबा नक्की आवडला असेल. माझी तुम्हा सगळ्यांना एक मनापासून विनंती आहे की या 2 सत्रात जे काही आपण बोललो त्याचा विचार करूयात, एकत्र येऊयात, हा मस्त मुरांब्याचं जी रेसिपी आहे ती छान करूयात आणि चाखूयात. धन्यवाद. तू आज आमच्या इकडे स्टुडिओमध्ये आलीस आणि आम्हाला इतकं सुंदर मार्गदर्शन केलंस, याबद्दल तुझे खूप खूप आभार. आणि मैत्रिणींनो, तुम्ही वेळात वेळ काढून आमचा हा लाईव्ह सेशन बघितला त्याबद्दल तुमचे पण खूप खूप आभार. धन्यवाद.